आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत क्रीडा क्षेत्रात महिलांसाठी करिअरच्या संधी याविषयी वैशाली भिडे बर्वे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विश्वचषकाला गवसणी घातली. भारतीय महिलांचा संघ विश्वविजेता झाला. समस्त महिला वर्गासाठीच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला. आज वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये, म्हणजे क्रिकेट तर आहेच, त्या व्यतिरिक्त हॉकी, कबड्डी, खो खो, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतीय मुली, महिला ह्या दिमागदारपणे कामगिरी करत आहेत. आणि पॅराऑलिम्पिक्समध्ये सुद्धा महिला खेळाडूंचं काम हे विशेष उल्लेखनीय आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांच्या संधी आता वाढत आहेत का, किंवा एकूणच क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांसाठी, तरुणींसाठी सुवर्णक्षणी येणार आहेत का, या साऱ्याबद्दल आपण बोलणार आहोत. स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय वैशाली भिडे बर्वे यांना. वैशाली, नमस्कार. 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 क्रीडा क्षेत्रात महिलांना संधी हाच आपला विषय आहे. पण मी मगाशी जसं म्हटलं की भारतीय मुलींची कामगिरी आत्ताच्या क्रिकेटमधली ही सगळ्यांसाठीच आनंदाची घटना होती. पण हा विजय अजिबात सोपा नव्हता. तुम्ही क्रीडा क्षेत्रातच आहात, तर तुमची प्रतिक्रिया लगेचची ही काय होती? लगेचची प्रतिक्रिया जर तुम्ही म्हटलं तर द वेट ऑफ 40 years हॅज बीन सक्सेसफुली अचीव्ड. अच्छा, 40 वर्षांची प्रतीक्षा होती. 1989 पासून जेव्हा मी खेळायला लागले तेव्हापासून जर बघायला गेलं तर महिला क्रिकेट हे खूप आधीपासून सुरू झालेलं आहे. 73 मध्ये वुमन्स क्रिकेट असोसिएशन पहिल्यांदा त्याचं रजिस्ट्रेशन झालं होतं. अच्छा. आणि त्यानंतर अनेक महिला होऊन गेल्या ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी भारतासाठी केली. मग त्यामध्ये डायना एडलजी मॅडम आहेत, त्याच्यानंतर शांता रंगास्वामी आहेत, संध्या अगरवाल आहेत, त्यानंतर दीपा कुलकर्णी मराठे म्हणून आहेत. अशी विविध नावं आहेत. नीतू डेव्हिड आहे, मिथाली राज आहे. या सगळ्यांनी कुठेतरी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलं. यामुळे प्रत्येकाच्याच म्हणजे डोळे पाणावले होते. आणि अर्थात आम्हालाही तेव्हा ते बघताना तो क्षण असा म्हणजे अंगावर रोमांच आले होते. आणि त्या दृष्टीने म्हणजे जर बघायला गेलं तर नक्की निश्चितच ह्या मुलींनी खूप छान काम केलं, कारण इट वॉज नॉट इझी. ज्या खेळाडूंनी ही पूर्वी परंपरा निर्माण केली तर त्यांच्याही हातामध्ये त्यांनी तो विश्वचषक दिला होता. ऍब्सोल्युटली. तो एक क्षण म्हणजे अगदी इट वॉज रिअली प्राऊड मोमेंट. आणि त्या मुलींनी ते जाणीव ठेवली कुठेतरी, तेही खूप त्यांचं कौतुक, भारावून टाकणार होतं. आणि त्या ज्या मुली आता आपल्या चॅम्पियन्स आहेत इंडियाच्या, त्यांचं कौतुक आहे की त्यांनी ते लक्षात ठेवून ते प्रत्येकाचं अप्रिसिएशन करणं किंवा एक्नॉलेज करणं जे म्हणतो आपण, ते केलं. वा. वैशालीची ओळख करून देते आपल्याला. वैशाली भिडे बर्वे हिने महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व अंडर-15 आणि अंडर-19 म्हणजे 15 वर्षाखालील मुलींच्या संघाचं आणि 19 वर्षाखालील मुलींच्या संघाचं नेतृत्व केलंय. वैशाली या संघाच्या कर्णधार होत्या. क्रीडा समुपदेशन आणि मार्गदर्शन क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत. शिक्षण आणि खेळ याचा समतोल कसा राखायचा आहे याबद्दल त्या विशेषतः माहिती देत असतात, प्रशिक्षित करत असतात नव्या खेळाडूंना. मॅक्सन्यान ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या त्या संचालक आहेत आणि त्यांचं स्वतःचं शिक्षण BCom आणि MBA झालेले आहेत. मनुष्यबळ हा त्यांचा विषय, HR मध्ये त्यांनी MBA केलं आहे आणि 19 वर्षांचा कॉर्पोरेट क्षेत्रातला अनुभव त्यांना आहे. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची ही अकॅडमी सुरू केलेली आहे, ही अशा प्रकारची संस्था सुरू केलेली आहे. त्यामुळेच आज आपण त्यांना क्रीडा क्षेत्रातल्या संधी कोणत्या आहेत याबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे. वैशाली, जवळजवळ 10 ते 12-13 वर्ष तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडू म्हणून कार्यरत होतात, तर तुमच्याबरोबरच्या काही महिला क्रिकेटपटूंच्या आठवणी किंवा त्यांचा उल्लेख आज या निमित्ताने करावासा वाटतोय का? हो, नक्कीच. महिला क्रिकेटमधल्या ह्या ज्या मुली आत्ता आपल्या ज्या चॅम्पियन्स आहेत त्या आम्हाला बऱ्यापैकी खूप ज्युनियर होत्या. म्हणजे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळलो किंवा आम्ही क्रिकेट नंतर ब्रेक घेतला तोपर्यंत मग ह्या मुली तेव्हा जस्ट लहान होत्या खूप. पण त्याआधी सुद्धा आमच्याबरोबर आमच्यासोबत ज्या खेळल्या होत्या, त्या वर्ल्ड कपला रेप्रेझेंट केल्या होत्या, भारताला रेप्रेझेंट ज्यांनी केलं होतं त्या मुली आमच्याबरोबर होत्या. म्हणजे एकीचं नाव मला प्रामुख्याने अशा पद्धतीने घ्यायला आवडेल, कारण ती आमच्याबरोबर
अंडर 19 साठी खेळली होती. दीपा कुलकर्णी मराठी आता. शी इज दी ओनली इंडियन बॉलर, म्हणजे मेन्स आणि विमेन्स मधला जो रेकॉर्ड आपण म्हणतो तर ती एकमेव अशी इंडियन बॉलर आहे, इकॉनॉमिकल इंडियन बॉलर आहे. म्हणजे 6 ओव्हर्समध्ये 5 मेडन, 1 रन आणि 4 विकेट. वा, असं अनालिसिस, असा प्रकारचं असा विक्रम स्टॅटिस्टिक्स असलेली. कोणाचंच नाहीये. शी इज द ओनली वन. सो अँड आय एम प्राऊड दॅट वी हॅव प्लेड टुगेदर. अच्छा, बर. So, अशा पद्धतीने आम्ही डायना मॅडम बरोबर सुद्धा खेळलो, समोरासमोर आम्ही वेगवेगळ्या टीम्समधनं खेळलो. अनेक मुलींना डायना मॅडमनी संधी उपलब्ध करून दिल्या, त्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर आम्हाला खेळण्याची संधी मिळाली. ह्या मुली नंतर इंडियाला खेळल्या. आमच्याही टीममध्ये आमच्या ज्या प्रशिक्षक होत्या सुरेखा भंडारे मॅडम, त्यांनी जे मुलींना घडवलं त्या मुलींपैकी अनेक जणी इंडियाला खेळल्या. त्यामध्ये सुनेत्रा परांजपे हे एक नाव होतं. त्यानंतर ती आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या मुलींचं ती असिस्टंट कोच म्हणून काम पाहते आहे. अशा मुली आहेत ज्या आमच्या सोबत खेळल्या आहेत आणि आता एक वेगळ्या लेवलला छान महिलांच्या प्रशिक्षक म्हणून एक चांगलं काम करतायत, कारकीर्द निभावतायत. याचा आम्हाला एक कुठेतरी अप्रूप वाटतं, अभिमान वाटतो. आत्ताच्या महिला क्रिकेट संघाने जी मेहनत घेतली त्याविषयी काय सांगता येईल? आत्ताच्या महिला क्रिकेट संघाबद्दल जर बोलायचं झालं तर ही मेहनत फक्त संघाची नाही. काय असतं की आपल्याला दिसताना 15 जणी तिकडे ऑन द कोर्ट, ऑन द ग्राउंड दिसत असतात, पण त्यामागे मेहनत घेणारी मंडळी खूप असतात, बॅकएंडला काम करणारी. मग त्यांचे कोचेस असतात, असिस्टंट कोचेस असतात, त्यांना मिळणाऱ्या ज्या फॅसिलिटीज असतात, ॲम्युनिटीज असतात, त्यातून त्यांची एक डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे त्यांचं स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट म्हणा, स्पोर्ट्स फिजिओ म्हणा, स्पोर्ट्स. आणि आता कसं झालंय की प्रत्येक म्हणजे स्किलसाठी, म्हणजे मग बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, या प्रत्येक स्किलसाठी तुम्हाला एक वेगळा कोच नेमला जातो आणि त्याच्यावरती तुमचं काम होतं. सो निश्चितच या मेहनतीमागे ह्या सगळ्यांचंच श्रेय आहे, पाठबळ आहे. पण या मुलींचं तितकंच डेडिकेशन, हार्डवर्क, फोकस, कॉन्सन्ट्रेशन ही तितकंच महत्वाचं आहे. सो कन्सिस्टन्सी. सो आपल्या कोचने किंवा आपल्याला ज्यांनी गाईड केलेलं आहे, मार्गदर्शन जे करतायत, त्यांनी जे गायडन्स दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस करणं, रेग्युलर राहणं, कन्सिस्टंट राहणं, फोकस्ड, कॉन्सन्ट्रेशन, डिसिप्लिन. स्पोर्ट्समधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त असायला हवी. त्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर निश्चितच अशी कामगिरी तुम्ही निश्चितपणे अचीव्ह करू शकता. हे सामने बघत असताना ते शेवटपर्यंत असे थरारक होते की म्हणजे आता काय होतंय, नक्की विजय मिळणार आहे का, अशी परिस्थिती काही सामन्यांच्या दरम्यान झाली होती. पुन्हा पावसाची भीती, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. येस. काय असतं म्हणजे ह्या मुलींचं खरंच कौतुक आहे, कारण तसं बघायला गेलं तर जिथे 300चा क्राऊडही नसायचा स्टेडियममध्ये, तिथे 30-35 हजाराच्या क्राऊड समोर आज या मुली खेळल्या. वा, ट्रिमेंडस प्रेशर खाली असतो आपण तिकडे ऑन द ग्राउंड. म्हणजे आपण स्टेडियम मध्ये बसून ना खूप गोष्टी करतो, पण ऑन द कोर्ट जी अवस्था असते, जे कंडिशन्स मैदानावर प्रत्यक्ष उभं राहिल्यानंतर, इट इज नॉट इझी. आणि त्या प्रेशरमध्ये तो ॲग्रेशन, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर इव्हन जेमिमाचं सतत चॅन्टिंग चालू होतं. हे जे कुठेतरी स्ट्रेस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो आणि मानसिकतेवरती प्रचंड काम, मनोबल खूप मोठं ठेवायला लागतं, धैर्य ठेवायला लागतं. आणि आजूबाजूचे प्रेक्षक कुणाच्या एका संघाच्या बाजूने जरी ओरडत असले तरी आपल्याला आपलं ध्येय निश्चित करून, येस, आणि कुठेतरी फोकस ज्याला आपण म्हणतो, ध्येय आपलं न सोडणं, म्हणजे ते कॉन्सन्ट्रेट करणं एक व्यवस्थित, त्याला खूप महत्त्व आहे. आणि ह्या सगळ्या संपूर्ण प्रवासात ना, किंवा शेवटची मॅच बघितलीत किंवा सेमीफायनल जरी आपण पाहिली तरी सुद्धा त्यातून ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रामुख्याने किंवा अशा ठळकपणे दिसत होत्या. आणि त्यांचे कोच अमोल मुजुमदार, प्रश्नच नाही. म्हणजे त्या दिवशी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण आपण सगळ्यांनीच ऐकलं की मी फक्त एकच वाक्य म्हटलं, पण ते एकच वाक्य नसतं. म्हणजे ते एक रीड बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो ना इंग्रजीत, तसं एक कुठेतरी एक वाक्य फक्त ते सांगून गेले, वी आर हिअर टू जस्ट स्कोर 1 more run. अच्छा, म्हणजे 338 रन्सची जी चेस होती ती सोपी नव्हती.
पण त्यांनी जे वाक्य म्हणलं की आपल्याला फक्त 1 रन जास्त करायचंय, म्हणजे किती पॉझिटिव्ह माइंडसेट लागतो किंवा ती मानसिकता किती सकारात्मक लागते. खरंय. ते एका वाक्याने फरक पडला त्या 11 जणींमध्ये ऑन द ग्राउंड. त्यांचाही मोठा वाटा आहे या आत्ताच्या विजयामध्ये असं म्हणता येईल. महिला क्रिकेट बरोबरच इतरही वेगवेगळ्या खेळांमध्ये आज महिला पुढे येत आहेत, त्याविषयी काय सांगाल? नक्कीच आपल्या महिला, भारतीय महिला म्हणजे थँक्स टू आपले आत्ताचं जे खेलो इंडिया किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे उपक्रम सुरू झालेले आहेत किंवा आता स्कॉलरशिप अवेलेबल आहेत, तर ह्या सगळ्यांमधून महिलांना खूप साऱ्या वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहेत आणि त्यातून त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि वेगवेगळे विकल्प आहेत. याशिवाय सुद्धा काही अशा स्वयंसेवी संस्था आहेत की ज्यामध्ये ज्यांना खरंच ज्यांची गुणवत्ता आहे, ज्या मुलांमध्ये खेळामध्ये विशेषतः, अशा संस्था फक्त आणि फक्त खेळामध्ये गुणवत्ता असलेल्या मुलांसाठी काम करतात. त्यांना तशा पद्धतीचा आर्थिक पाठबळ देतात, ज्यातून ह्या महिला खूप छान पद्धतीने खेळतायत. वेगवेगळे खेळ आहेत, म्हणजे नॉट ओन्ली क्रिकेट पण हॉकी झालं, फुटबॉल झालं, कबड्डीचा आपला भारतीय महिला संघ चांगली कामगिरी करतोय, खो खो चा महिला संघ छान काम करतोय, आपलं ऍथलेटिक्समध्ये तर आहेतच. त्याशिवाय चेस, आता रिसेंटली आपण पाहिलं दिव्याचं यश आपण बघितलं सगळ्यांनी. काय होतं की ह्या गोष्टी ह्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत, आत्ताच असं नव्हे. फक्त एवढंच की भारतामध्ये क्रिकेटला जास्त आपण तिकडे फॅन फॉलोईंग जास्त असल्या कारणाने क्रिकेट जास्त पाहिला जातो. पण ह्या गेम्समध्ये सुद्धा आता युथ ऑलिम्पिक चॅम्पियन्स आहेत आपले, इंटू शूटिंग म्हणा किंवा गोल्फ म्हणा, म्हणजे आता अदिती अशोक आहे, रेसलिंगमध्ये आपले जे दंगल गर्ल्स आहेत. तर ह्या सगळ्या खेळांमध्ये महिला आज पुढे आहेत आणि छान कामगिरी करतायत. प्रशिक्षक योग्य असला तर तेवढंच चांगलं कामही होतं. इंडोर क्रिकेट स्पर्धेच्या निवड समितीवर, म्हणजे एशियन इंडोर क्रिकेट स्पर्धेच्या निवड समितीवर सुद्धा तू आहेस. तर हो, एशिया कप रिसेंटली आत्ताच झाला होता मागच्या वर्षी. सो इंडोर क्रिकेट हा एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट फॉर्मॅट आहे जो भारतामध्ये आहे. टर्फवरती खेळला जातो. त्यामध्ये ॲज अ सिलेक्टर म्हणून मी तिथे काम पाहिलेलं, त्या पॅनलवरती होते. सो त्याच्यामध्ये सुद्धा आता खूप छान संधी उपलब्ध आहेत. आम्ही नेहमी हेच सांगत असतो मुलांना की एखाद्या ठिकाणी, म्हणजे जर मुंबईला सिलेक्शन नाही झालं, भारताला सिलेक्शन नाही झालं किंवा कुठच्या डिस्ट्रिक्टला सिलेक्शन नाही झालं तर नाउमेद होऊ नका. आज आपल्या सौभाग्याने भारतामध्ये अशा ऑपॉर्च्युनिटीज किंवा अशा संधी अनेक उपलब्ध झालेल्या आहेत की ज्यातून तुम्हाला वेगवेगळे मार्ग आहेत आणि मुलं आपल्याकडे लगेच नाउमेद होतात. तर त्याच्यामुळे इंडोर क्रिकेटही हा एक फॉर्मॅट आहे की जिथे तुम्ही नंतरही खेळू शकता आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा नाही. अच्छा. सो ती एक संधी छान आहे की जसं तुम्ही मगाशी म्हटलं की ज्या पालकांची इच्छा पूर्ण राहिलेली असते ते मुलांकडनं पूर्ण करून घेतात का, तर मी म्हणेन मुलांकडनं कशाला पूर्ण करून घ्यायची, स्वतः राहा फिट, स्वतः खेळा. इंडोर क्रिकेटमध्ये पण पार्टिसिपेट करू शकता तुम्ही. अच्छा. पण एकूण क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा बदल आता मोठा असा जाणवतोय की पैसा सुद्धा या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आलाय आणि त्याची गरजही आहे. कारण अगदी क्रीडा साहित्य म्हटलं तरी ते सुद्धा महाग आहे. कोचिंग, प्रशिक्षण चांगलं मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पैसा उभारावा लागतो. आणि अशी काही उदाहरणं ज्यावेळेला आम्ही वाचतो वर्तमानपत्रातून की कुणाच्या आईने आपले दागिने गहाण ठेवले, कोणी जमीन आपली देऊ केली पण आपल्या मुलीला खेळण्याची संधी दिली. हे फार बदललेलं चित्र आपल्या देशातलं असं म्हणता येईल. हो, नक्कीच. जर पूर्वीचा काळ पाहिला तर आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा अगदी म्हणजे अजिबात ग्लॅमरही नव्हतं, खेळात पैसाही नव्हता, काहीच नव्हतं, संधीही तेवढ्या उपलब्ध नव्हत्या. पण आता बघायला गेलं तर मागील 15-16 वर्षातच BCCIच्या अंडर स्पेशली जेव्हा क्रिकेट आलं, आपला जो खेळ आला, तेव्हा तिथून खरा कायापालट झाला. त्यामुळे काय झालं की ह्या मुलींना एक कुठेतरी ग्लॅमर मिळायला सुरुवात झाली, पे पॅरिटी आली. सो मग पे स्केल मेन आणि विमेन
महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी सेम द्यायला लागले ते. त्याच्यामुळे ते एक आपसुकच त्यांना दे फेल्ट रिस्पॉन्सिबल, अधिक जबाबदारीने खेळायला लागल्या, आत्मविश्वासही वाढला. आत्मविश्वास वाढला, फॅसिलिटीज अम्युनिटीज प्रोव्हाइड झाल्या. म्हणजे प्रोफेशनल क्रीडा क्षेत्राचं सुद्धा प्रोफेशनली प्रशिक्षण घेणं हे Yes. खूप महत्वाचं आहे. आणि त्या प्रकारच्या संधी ह्या क्रिकेटमध्ये विशेषतः उपलब्ध झालेल्या आहेत. बाकीच्या खेळांमध्येही तसंच आहे. मी जसं मगाशी म्हटलं तेव्हा साई आहे, म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आहे, DSA आहे, किंवा आपलं खेलो इंडिया आहे. सो या माध्यमातून आता स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. अर्थात त्याच्यासाठी टॅलेंट महत्त्वाचं, तुमचा परफॉर्मन्स एक खूप महत्त्वाचा असतो, की असंच तुम्हाला मिळणार नाही, कोणालाही नाही मिळणार. आणि निश्चितच प्रचंड स्पर्धा आहे. म्हणजे आता अर्थातच आपले इंडियन चॅम्पियन्स, आपली वर्ल्ड कप टीम जी झालेली आहे, ह्याच्यानंतर त्यांनी खरंच एक कुठेतरी इन्स्पायर केलेलं आहे बऱ्याच लहान मुलींना. प्रेरणा मिळाली आहे त्यातून बऱ्याच मुलींना, की वेगवेगळ्या खेळांमध्ये, क्रिकेटमध्ये तर आहेच, पण वेगवेगळ्या खेळांमध्ये सुद्धा आता मुली आहेत, खेळतायत आणि छान कामगिरी करतायत. या क्षेत्रामध्ये करिअर करणं हे आत्ताच्या काळातली आव्हानं अर्थात बदलली असेल. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला खेळत होतात त्यावेळेची वेगळी, आत्ताची वेगळी, पण तरीही क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करणं हे किती आव्हानात्मक आहे. कारण तुमचा खेळाडू म्हणून जो कालखंड असेल, कालावधी असेल, तो एक 10 वर्ष 15 वर्ष पुढे काय? खरंय. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्यामध्ये आम्ही नेहमी म्हणत असतो की आता जसं माझंच उदाहरण घेतलं, किंवा इवन ज्या क्रिकेट खेळल्या, म्हणजे आता माझ्यासोबत ज्या आहेत त्या माझ्या पार्टनरच आहेत, ॲडव्होकेट रुपाली ठाकूर, त्यासुद्धा नॅशनल लेवलला क्रिकेट खेळल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, LLB कंप्लीट केलं त्यांचं, त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस केली. सो सायमल्टेनियसली त्या जेव्हा शिकत होत्या तेव्हा त्यांनी क्रिकेट तर खेळत होत्या, पण क्रिकेटमधनं व्हॉट नेक्स्ट, पुढे काय हा प्रश्न येणारच होता. कारण आम्ही ज्या काळी खेळत होतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या संधी नव्हत्या. म्हणजे एक खेळाडू आणि एक प्रशिक्षक या व्यतिरिक्त असे कुठचेही प्रकारचे ऑप्शन्स आम्हाला दिसत नव्हते. पण तेव्हा अगेन थँक्स टू आमच्या ज्या मॅडम होत्या सुरेखा भंडारे, त्यांनी आम्हाला काही वेगळ्या वेगळ्या दिशा दाखवल्या, ज्याच्यामध्ये एक म्हणजे स्टॅटिस्टिशियन, अंपायरिंगचा कोर्स करा, स्टॅटिस्टिशियन, स्कोररचा कोर्स करा. तर त्याच्यामुळे रुपालीने सुद्धा स्कोरिंग शिकली ती. तर स्कोरिंग जो विषय आहे त्यासाठी प्रचंड एकाग्रता आणि फोकस कम्प्लीट लागतो तुम्हाला. सो इट इज नॉट अन इझी टास्क. आणि सायमल्टेनियसली शिक्षण घेत असतानाच तिने, म्हणजे क्रिकेट खेळत असतानाच तिने मग लगेचच स्कोरिंग शिकण्याकडे तिचा कल वळवला. आणि त्यातून मग नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनला ती पहिली अधिकृत महिला क्रिकेट स्कोरर आहे. अच्छा, बरं. त्याच्यानंतर मग आता तिने नुकताच एक DY पाटील एप्रिलमध्ये 2025ला इंटरनॅशनल मास्टर्स लीग झाला होता, जी क्रिकेटची टुर्नामेंट होती, ज्याच्यामध्ये 50 वर्षावरील जे आपले सगळे ओल्ड क्रिकेटर्स आहेत तेच त्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला. आणि भारताचं नेतृत्व आपलं भारतरत्न सचिन तेंडुलकर करत होते. ती मॅच सुद्धा ॲज अन इंटरनॅशनल स्कोरर म्हणून तिने स्कोरिंग केली. बरं. म्हणजे अशा वेगवेगळ्या पर्यायांचा विचार हा करून ठेवायला पाहिजे. येस. आणि खेळाडू म्हणून ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्ष खेळत असता त्यावेळेला कोणकोणत्या प्रकारची आव्हानं वाटतात? एकतर स्पर्धा हा महत्वाचा भाग. येस. त्याच्यानंतर मग स्पर्धा तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्हाला व्हॉट नेक्स्ट वरती जो ॲस्पेक्ट असतो तो, त्याच्यानंतर तुमचं सातत्य मेंटेन करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचं रेग्युलरली स्वतःचं एक जे वर्कआउट असतं आपलं, किंवा जी मेहनत असते, फिटनेसवरती किंवा आपल्या मेहनतीवरती काम करणं, आपलं हार्डवर्क, आपली मेहनत स्वतःची जी घेणं असतं, स्वतःवरती सेल्फ कंट्रोल असणं. कारण खाणं, न्यूट्रिशन किंवा रेग्युलर प्रॅक्टिसेस करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने पाहणं गरजेचे आहेत. त्याचबरोबर कुठेही आता सेलिब्रिटी झाल्यानंतर तुम्हाला फार वेगळ्या पद्धतीने तुम्हाला डील करावं लागतात गोष्टींची. आणि अर्थातच जसं मी मगाशी म्हटलं तसं वयाच्या 35-36व्या वर्षापर्यंत तुम्ही मॅक्झिमम खेळू शकता.
हां. व्हॉट नेक्स्ट आफ्टर दॅट. सो मग त्याची तरतूद तुम्ही आत्ता खेळताय तेव्हाच तुम्ही करणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे असं अचानक मोठ्या रकमेचं बक्षीस मिळालं म्हणून ते लगेच खर्च करावं असं करू नये. तर फंड मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे तुम्हाला करता येणं हे गरजेचं आहे. तिकडे हुरळून जाऊ नये त्या ह्याच्यातनं. त्या म्हणजे अर्थात चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला एवढे पैसे येत आहेत, पण त्याचं योग्य पद्धतीने नियोजन सुद्धा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन लागतं. हां. हे मार्गदर्शन तुम्हाला सातत्याने घेत राहणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या मानसिकतेवरती काम करण्याची गरज आहे, मनोबलावरती काम करण्याची गरज आहे, इमोशनल वेलबिंगवर काम करण्याची गरज असते. हे सातत्याने सतत करत राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर आम्ही काही वेळेला वाचतो की ज्यावेळेला अशा स्पर्धा सुरू असतात त्यावेळेला सोशल मीडिया ही मंडळी सांगतात, खेळाडू आणि त्यांचे कोच वगैरे, की आम्ही बंदच ठेवतो, म्हणजे त्याचा कुठचाही प्रभाव स्वतःवरती न पडू देणं हे सुद्धा बरोबर खूप महत्वाचं ठरतं. हो बरोबर. काय होतं की आपले फॅन्स इतके प्रेमळ असतात ना, आपल्यावर प्रचंड प्रेम करतात, त्याच्यामुळे ते आपली जरा थोडी जरी चूक झाली तरी सुद्धा लगेच त्यांना वाईट वाटतं. सो त्याच्यामुळे ते त्या गोष्टी सांभाळणं आपल्याला गरजेच्या असतात. आणि मग त्या जर आपण कुठेतरी त्याच्यात अडकलो इमोशनली, तर मग आपला जो फोकस असतो ना आपल्या खेळावरचा, तो कुठेतरी हटतो. आणि मग ऑन द कोर्ट, ऑन द ग्राउंड आपल्याला कोणत्याही प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स बाजूला ठेवूनच आपल्याला ग्राउंडवरती उतरणं गरजेचं असतं. सो त्याच्यामुळे तिथे फोकस करणं प्रचंड महत्वाचं आहे. वैशाली, तुमच्या क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीविषयी आणि प्रशिक्षणविषयक कामाविषयी आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. माझ्या क्रीडा क्षेत्रातली कामगिरी म्हणजे आता 12-13 वर्ष मी क्रिकेट खेळले, आणि त्यानंतर अर्थातच आमच्या काळी त्यावेळी संधी कमी होत्या, म्हणून अर्थात मी शिक्षणाकडे वळले. पण देशभरात हो, देशभरात संपूर्ण देशभर खेळण्याची संधी मिळाली मला. टुर्नामेंट्स व्हायच्या, भारतभर फिरणं झालं त्या निमित्ताने. राईट फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळे एक जी वेगळ्या प्रकारची जी डेव्हलपमेंट असते, संपूर्ण होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास जो आहे तो खूप छान पद्धतीने झाला माझा पर्सनली. कारण मी नेहमी म्हणते की क्रिकेटने मला घडवलं. कारण क्रिकेट माझ्या आयुष्यात येण्याआधी मी खूप वेगळी होते, आणि क्रिकेट आल्यानंतर मी खूप खुलले असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. कुठचाही खेळ हा तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा पैलू, वेगळा आयाम देणारा असा ठरत असतो. सो त्यानंतर मग अर्थातच शिक्षण घेतलं. म्हणजे मग संपूर्ण 12-13 वर्ष मी अभ्यास, आणि मुख्य म्हणजे खेळ आणि अभ्यास दोन्ही गोष्टी एकत्र केल्या. आणि आमचं सगळ्यांना हेच सांगणं असतं, आता सुद्धा आम्ही जेव्हा जेव्हा मेंटॉरशिप करतो किंवा समुपदेशन करतो, तेव्हा मुलं, आत्ता हल्लीची मुलं आणि पालक आहेत, त्यांना जेव्हा आमचं सांगणं असतं की खेळ आणि अभ्यास तुम्ही एकत्र करू शकता. म्हणजे आमच्या बॅगेमध्ये कायम पुस्तक असायचं. कारण नेमकं असं व्हायचं की मला टुर्नामेंट आली आहे, टूरवर जायचंय, आणि टूरवरनं आल्या आल्या लगेचच 2 दिवसांनी परीक्षा आहे. सो मग काय करावं. आणि 10वी 12वी इव्हन TY मी कधीही क्रिकेट सोडलं नाही. अच्छा. हल्ली काय म्हणतात पालक, हा चला 10वी आली 12वी आली, आता चला बस झाला, आता बंद कर आणि अभ्यासाला लाग. पण काय असतं ना की दॅट इज अ बेस्ट स्ट्रेस बूस्टर किंवा स्ट्रेस रिलीव्हर. कारण आपण अभ्यास करतोय, पण त्याच्यातनं जर आपल्याला थोडंसं विरंगुळा म्हणून जर बाहेर यायचं असेल, आपल्या माइंडला फ्रेश ठेवायचं असेल, तर आपल्याला जे आवडतंय ते करावं. ताण हलका होऊ शकतो. निश्चितच प्रचंड. सो तो एक पार्ट झाला. त्याच्यानंतर मग अर्थातच एक एज्युकेशनच्या मार्गाने आणि मग नोकरी, आणि त्या पद्धतीने मी पुढे गेले. आता आम्ही जे काम करतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही समतोल साधण्याचा प्रयत्न करतो की खेळ आणि शिक्षण. शिक्षण हे हवंच असं तुमचं येस, म्हणणं आहे? त्याला पर्यायच नाहीये. ऍब्सोल्युटली हवंच, कंपल्सरी. किमान तुम्ही पदवीधर जरी हवा, कुठेही तुम्हाला छान स्पोर्ट्स कोट्यातनं सुद्धा जर जॉब हवा असेल, तर त्या पद्धतीने तुम्हाला तो डिग्निटी ज्याला आपण म्हणतो ना ती येते. तर ते महत्वाचं. वा, खूप छान आत्ता ही गोष्ट तुम्ही सांगितलीत. आणि मगाशी म्हणाला तसंच शिक्षण एकतर खेळाबरोबर, आणि त्याचप्रमाणे येणारा जो पैसा आहे, बक्षिसाची रक्कम आहे, तर त्याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. आत्ताच्या पालकांना सुद्धा खूप अशी स्वप्न असतात, ध्येय असतात की माझ्या काळामध्ये, माझ्या तरुणपणी मला खेळता आलं नाही, पण माझ्या मुलांना
ही संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून खूप जास्त स्पर्धेच्या मागे लागतात का? हो, आता हा मुद्दा अगदी खरा आहे. होतं कसं की अनेकदा पालक आमच्याकडे येतात, प्रामुख्याने क्रीडा क्षेत्रातल्या मुलांचं समुपदेशन करतो, हां. ज्याच्यात आम्ही त्यांना ट्रेनिंग म्हणजे टेक्निकल ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो तो त्या प्रशिक्षकाचं काम असतं. त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही पर्सनली त्याच्यात लक्ष घालत नाही, पण आमचं काम असतं ना ते खूप बॅकएंडला असतं, इमोशनल वेलबिंगकडे असतं आणि त्यांचा कल एक्झॅक्टली कुठे आहे, अभ्यासाकडे आहे का खेळाकडे आहे. मग खेळाकडे जर असेल तर तो कुठच्या लेवलपर्यंत वर जाऊ शकतो. हां. सो ह्या पद्धतीचं आमचं असेसमेंट त्याचा असतं. एक अंदाज घेणं. येस, आणि ते सायंटिफिकली एक त्याला बेस आहे. सायंटिफिकली असेसमेंट करून आम्ही त्याचं अंडरस्टँडिंग घेतो आणि मग त्यांना मार्गदर्शन करतो की ह्या मुलाचं किंवा ह्या मुलीचं भवितव्य या क्षेत्रामध्ये किती असणार आहे. मग नुसतं क्रिकेटशी फक्त सीमित नाहीये ते, मग बाकीचे खेळांबरोबर पण तितकंच ते ऍप्लिकेबल होतं. आणि 2-3 खेळ सुद्धा एकत्र एका वेळेला खेळतात कधी मुलं आणि उपयोगी पडतं हो, का? खेळतात, पण म्हणजे स्पर्धा म्हणून नाही पण पूरक म्हणून असं. पण आम्ही तसं रेकमेंड नाही करत, कारण जर आपण आधी आयडेंटिफाय प्रॉपरली केलं हां. तर ते लक्षात येतं की कोणत्या खेळासाठी ती किंवा तो योग्य आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल खेळासाठी का टीम गेमसाठी, मग त्यांचा एक्झॅक्ट कल कुठे आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं लक्षात येतात. आणि जेव्हा पालक आमच्याकडे जेव्हा येतात ना तेव्हा मग आम्ही त्या पद्धतीने त्यांना सांगतो. अनेक आमचे स्टुडंट्स आहेत की जे खेळतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता मागच्याच वर्षी सिफकौर सामरा शूटिंगमध्ये आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, ऑलिम्पिक्सला रिप्रेझेंट केलेलं भारताला तिने. MBBSची स्टुडंट होती, बरं. पण MBBS सोडू तिने बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन घेतलं. का तर तिला कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं, फोकस करता येत नव्हता तिच्या खेळावर, पण ती त्या लेवलची होती. ऑलिम्पिक लेवलला असल्यानंतर निश्चितच एक भारताला रेप्रेझेंटेशन आहे. पण महत्वाचा विषय हा आहे की कोणत्या विषयाकडे ती वळली. तर MBBS सोडून तिने बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन केलं. आश्चर्यकारक आहे हे खरोखर. पण बॅचलर्स इन फिजिकल एज्युकेशन करणं हे चांगली गोष्ट का, कारण शी विल रिमेन असोसिएटेड विथ दॅट स्पोर्ट फॉर एव्हर. म्हणजे क्रीडा क्षेत्राची एक्झॅक्टली कायमस्वरूपी ती त्या क्षेत्राबरोबर जोडली गेली. म्हणजे मग ती काय करते, ती तिचं पॅशन जगतीये. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये पण आहे, शिक्षणही त्या क्षेत्रातलं आहे आणि आता त्याच्यातच अर्थार्जन आहे. मग त्यातून पुढे एक कोचिंग किंवा प्रशिक्षक म्हणून जर व्हायचं असेल तर त्यातून तिला पैसे ती जनरेट करू शकते किंवा एखाद्या टीम सोबत एक प्रशिक्षक म्हणून ती लागू शकते. सो असे विविध ऑपॉर्च्युनिटीज त्या मुलांना अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने आमचे अनेक स्टुडंट्स आहेत, मुलं आहेत, जी आत्ता आम्ही त्यांना गाईड केलेलं आहे की काही स्पोर्ट्स सायन्सला आहेत, स्पोर्ट्स डेंटिस्ट्रीला आहेत. हे स्पेशलायझेशन्स आहेत. आमचा एक स्टुडंट तर असा आहे की त्यांनी डेटा अनालिटिक्समध्ये बॅचलर्स डिग्री, त्यांनी मास्टर्स इन स्पोर्ट्स अनालिटिक्स केलं. अच्छा. सो स्पेशलायझेशन इन टू स्पोर्ट्स आणि प्रचंड पॅशनेट फुटबॉलच्या बाबतीत. फुटबॉल तर खेळतच होता, सायमल्टेनियसली एज्युकेशन त्या क्षेत्रातलं आलं आता. आणि नुकतं मागच्या वर्षी ICC वर्ल्ड चॅम्पियनशिप मेन्स क्रिकेटला ॲज अ क्रिकेट अनालिस्ट म्हणून काम केलं. यंदा वुमन्स क्रिकेटला ॲज अ क्रिकेट अनालिस्ट म्हणून काम केलं. जे शिकला, जो खेळ आहे त्याच्यातच पॅशन आहे, त्याच्यातच प्रोफेशन आहे. अशा संधी खूप आहेत स्पोर्ट्स सायन्स. पण त्याविषयी माहिती सुद्धा तुम्ही पालकांना आणि निश्चितच विद्यार्थ्यांना देत असता, मुलांना सांगत असता. हो, आणि आमचं मिशन आहे बेसिकली, आम्हाला 10 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचायचं आहे याबद्दलचे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. कारण आज पालकांना, मुलांना अवेअरनेसच नाहीये की क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. म्हणजे फक्त एक खेळाडू म्हणूनच नव्हे, त्याच्याशी जोडलेले वेगवेगळे करिअरचे पर्याय हे उपलब्ध आहेत. तर त्याबद्दलची माहिती तुम्ही देताय आणि त्याबद्दलचं प्रबोधन करताय. वैशाली भिडे बर्वे, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला क्रीडा क्षेत्रातल्या महिलांसाठीच्या आणि एकूणच भावी पिढीसाठीच्या संधी याच्याबद्दल आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, क्रीडा क्षेत्रात महिलांसाठी करिअरच्या संधी याविषयी वैशाली भिडे बर्वे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.
ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.